कुरकुरीत, क्रिस्पी, हेल्दी, पौष्टिक आपल्या सगळ्यांना आवडेल आणि त्यातल्या त्यात मुलांचे फेवरेट असं व्हेज लॉलीपॉप आज आपण बनवूया. करायला अगदी साधे सोपे आहे, खायला तेवढे टेस्टी आहे आणि हे तुम्ही पार्टीसाठी बनवू शकता, मुलांच्या टिफिनमध्ये बनवून देऊ शकता किंवा ब्रेकफास्टला बनवून खाऊ शकता. तर चला बनवायला सुरुवात करूया. नमस्कार, मी आशाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत व्हेज लॉलीपॉप. तर त्यासाठी सगळ्यात पहिला फुलकोबी कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आता कोबी आपण कट करून घेतलेला आहे. आता मी कोबी पाऊण वाटी इतका कोबी घेतलेला आहे, अर्ध्या वाटी इतकं गाजर घेतलं, अर्ध्या वाटी बीन्स आहे, पाववाटी शिमला मिरची आहे, 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत, 1 इंच इतका अद्रक कट करून घेतलेला आहे, 3 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत, कोथिंबीर कट करून घेतलेली आहे, 1 चमचा जिरे घेतलेला आहे, अर्धा चमचा धनिया पावडर आहे, अर्धा चमचा जिरे पावडर आहे, पाव चमचा हळद आहे, अर्धा चमचा लाल तिखट आहे आणि चवीनुसार मीठ आहे. आणि याच्यानंतर आता आपल्याला बटाटे आपल्याला हे खिसून घ्यायचे आहेत. बटाटे मी उकडून थंड करून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे बटाटे पूर्ण खिसून घ्यायचे आहेत, कारण याच्यामध्ये अजिबात आपल्याला गाठी ठेवायच्या नाही आहेत. तुम्ही स्मॅश पण करून घेऊ शकता अशा प्रकारे. आणि हे व्हेज लॉलीपॉप एवढे टेस्टी बनतं ना, आणि आपल्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये भाज्या घालू शकता. मुलं जे भाज्या खात नाहीत त्या भाज्या घालून पण तुम्ही हे व्हेज लॉलीपॉप बनवू शकता. आत्ता पॅनमध्ये तेल घातले आणि त्याच्यामध्ये जिरे घातले, अद्रक घातले, हिरवी मिरची घातली, हे सगळं चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि हे चांगलं परतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घालायची आहे आणि त्याच्यानंतर घालायची आपल्याला त्याच्यामध्ये बीन्स त्यात घालायचं आहे, गाजर त्यात घालायची, शिमला मिरची आणि हे चांगलं मिक्स करायचं आहे. त्याच्यामध्ये घालायचं आहे कोबी आणि हे सगळं पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये घालायचं आहे मीठ घातलं की भाज्या लवकर शिजतील. त्याच्यानंतर घालायचे हळद, त्याच्यानंतर घालायची जिरे पावडर, धने पावडर, लाल तिखट आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यात घालायचे 1 चमचा इतकं पाणी आणि पाणी घातल्यामुळं भाज्या चांगल्या शिजून घ्यायच्या आहेत. अशा त्यावर झाकण ठेवायचं आहे. भाज्या अशा चांगल्या मऊ होऊन द्यायच्या आहेत. बघा अशा प्रकारे आपली भाजी अजून शिजलेली नाही आहे. थोड्या वेळ अजून आपण 5-6 मिनटं भाज्या चांगल्या मऊ शिजून घ्यायच्या आहेत. आत्ता आपल्या भाज्या चांगली शिजलेली आहे. पुन्हा एकदा चांगली मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला. आणि जवळजवळ 70% इतक्या भाज्या आपल्याला शिजून घ्यायच्या आहेत. बघा भाजी आपली चांगली शिजलेली आहे, मऊ झालेली आहे. आत्ता ही भाजी आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. बटाटे घिसलेले आहेत, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या भाज्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता. त्याच्यानंतर आता घालायची आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि आता याच्या आपल्याला पेस्ट बनवायची आहे. तर अर्धा वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, अर्धा वाटी मैदा घेतलेला आहे, पाव चमचे इतकं हिंग घेतलेलं आहे आणि चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. आणि याचा चांगला घोल बनवून घ्यायचा आहे आपल्याला. अशी चांगलं पेस्ट बनवायची आहे. बघा अशा प्रकारे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये अजिबात गाठी ठेवायच्या नाही आहेत. अशा प्रकारे बघा असा घोल आपल्याला पाहिजे आहे. आपला घोल तयार झालेला आहे मस्त. आणि त्याच्यानंतर हे आपल्याला हे मिश्रण चांगलं बटाटे वगैरे सगळं भाज्या चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहेत. सगळं अगदी एकजीव करायचं आहे. आता भाज्या आपल्या चांगल्या मिक्स झालेल्या आहेत. आपण घोल तयार करून घेतलेला आहे. आता त्यासाठी लागणार ब्रेड क्रम्स आपण ते पण घेतलेले आहेत. आणि त्याच्यानंतर लागायचं ते आईस्क्रीम स्टिक. आता हे याच्यामध्ये आता
गोल करून घ्यायचा आहे आणि आईस्क्रीम स्टिक घेऊन असं आपल्याला लॉलीपॉपचा आकार देऊन घ्यायचा आहे. अशा प्रकारे लॉलीपॉपसारखा आकार द्यायचा आहे. आणि बघा अशा प्रकारे मी एक बनवून घेतलेले अशा प्रकारे मी सारे लॉलीपॉप बनवून घेत आहे. हे मुलांना एवढ्या आवडीने खातात. हे बघा अशा प्रकारे हे सारे लॉलीपॉप बनवून तयार झालेले आहेत आणि आपला घोल पण तयार झालेला आहे. मुलं भाज्या खात नाहीत, अशा प्रकारे तुम्ही लॉलीपॉप बनवून त्यांना ज्या भाज्या खात नाहीत त्या भाज्या त्यांना खाऊ घालू शकता. आणि पेस्टमध्ये अगोदर आपण बुडवलं आहे, त्याच्यानंतर ब्रेड क्रम्बमध्ये असं चांगलं घोळून घेतलेलं आहे. आता तेल गरम झालेलं आहे. मिडियम गॅसवर तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे. आणि बघा आपण याच्यामध्ये एका वेळेस 2 लॉलीपॉप याच्यामध्ये घातलेले आहेत आणि लगेच पलटायचे नाही, थोडा वेळ हे होऊन द्यायचे आहे. आता हलकेसं पलटून घ्यायचे आहेत आणि सगळीकडून असे चांगला कलर येऊन द्यायचा आहे. कुरकुरीत क्रंची होऊन क्रिस्पी होऊन द्यायचे आहे. बघा कलर पण छान आलेला आहे आणि अगदी क्रिस्पी झालेला आहे. बघा किती छान दिसतंय. अशा प्रकारे सारे लॉलीपॉप आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. पुढची बॅच पण मी तळून घेत आहे. आणि हे स्नॅक्स जेव्हा आपल्याकडे पाहुणे येतात तेव्हा तुम्ही स्नॅक्स म्हणून पण त्यांना देऊ शकता. आणि चहासोबत पण गरम गरम खायला वा मस्त मजा येते. तर अशा प्रकारे गरम गरम चहा आणि गरम गरम लॉलीपॉप वा क्या बात है. अशा प्रकारे असे याच्यामध्ये डिप करून पुन्हा आपण तळून घेणार आहोत. अशा प्रकारे हे तुम्ही लॉलीपॉप नक्की करून मुलांना द्या. याच्या इतकं हेल्दी आणि पौष्टिक, कारण याच्यामध्ये आपण हेल्दी आणि पौष्टिक भाज्या घातलेल्या आहेत, त्यामुळे ते पौष्टिक आणि हेल्दी लॉलीपॉप आपलं व्हेज लॉलीपॉप बनवून तयार झालेला आहे. अशा प्रकारे तुम्ही करू शकता. मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता, नाश्त्यासाठी बनवू शकता. हे तुम्ही टमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता किंवा चिंचेची आंबट-गोड चटणी आणि हिरव्या चटणीबरोबर पण तुम्ही खाऊ शकता तुमच्या आवडीनुसार. तर हे तुम्ही नक्की करून बघा. आशाच किचन चॅनलवर तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटणार आहोत आपण नवीन नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.